बारामती याही वेळी हाय व्होल्टेज लढाई म्हणता येईल. पवार विरुद्ध पवार अंक 2. काय वाटतं एकंदरीत? अजितदादा बारामतीचे दादा आणि विकास म्हणजे दादा, त्यामुळे अजितदादाच. दादांना पर्याय नाही. पर्याय नाही. ही नुरा कुस्ती आहे, ह्याला म्हणायला वाव आहे. विरोधात तर कधीच राहणार नाही दादा. जिकडे विकास होणार, सहकार्य मिळते तिकडेच दादा जाणार. महागाई वाढणार जेवढी अजितदादा आलं वाढणार आहे, पण अजितदादा येणार आहे. आणि किती आपटापटी केली, कितीही काय करू द्या, काही फरक पडणार नाही. भावी मुख्यमंत्री म्हणूनच असणार आहेत ते अजितदादा. तर आम्ही साडेबाईकांनी तिथं साकडं घातले की आमच्या दादांना मुख्यमंत्री होण्यासाठी. उद्धव ठाकरेंनी आयुष्यात 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद घेतलं आणि त्यांची कारकीर्द संपवली. पण दादांनी जे काम केलेलं आहे ते युगेंद्र पवारांचं अजून इमेज नाही ना त्यांची तेवढी. साहेबाच्या हाताखाली दादा तयार झाले, दादाच्या हाताखाली दादा तयार झालं पाहिजे. नाही, साहेबांनी सुद्धा 2 दिवस सोडून आलेले, तिकडे गेलेले तेच ना, का नाही गेले साहेब? आता ताईंना केलं की आता दादांना करायची वेळ आहे. आम्हाला दोघं पाहिजे. सुप्रिया सुळे कामाची नाही, अजित पवार कामाचं आहे. पण एकंदरीत दोघं एकत्र येतील असं वाटतं का? उद्या 2 विधानसभा मतदारसंघ झाले तर पवारांनी आत्ताच त्याची तजवीज करून ठेवलेली आहे की बाबा 2 आमदारांना 2 जागा आत्ताच फिक्स करून ठेवलेल्या आहे. तिसऱ्याला वाव नाहीये बारामतीमध्ये. भेदभाव आणता येतच नाही. शेवटी त्यांची ती एकच आहे. तुतारे आणि घड्याळाचे मिळून आमदार किती येतात हा लोक आता विचार करतायत. कुठे काय येणार, आपली सगळी सारखीच आहे. आपण जनतेने भांडण्यात अर्थ नाहीये. कुठलेही पवार आले तरी पवारच बारामतीमध्ये येणार आहे. तो साहेब म्हणतो जाओ दादाकडे, जाओ सुप्रियाकडे. सुप्रिया काय काम म्हणजे? आणि आता नवीन आला तर त्याला लय टाइम लागला अजून सुधारायला. बघू नंतर. नमस्कार, बोलबेडूच्या हवा कुणाची या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बोलबेडूची टीम पोचलेली आहे बारामतीमध्ये. बारामती याही वेळी लोकसभेप्रमाणे एक हाय व्होल्टेज लढाई म्हणता येईल. परत एकदा काका विरुद्ध पुतण्या भाग 2. स्वतः अजित पवार हे मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न बघणारे किंवा दावेदार ते स्वतः इथं उमेदवार आहेत. आणि युगेंद्र एक नवनेतृत्व शरद पवार यांनी उतरवलेलं आहे. पवार विरुद्ध पवार असा सामना आहे. बारामतीच्या भाजी मार्केटमध्ये आहोत आपण, मंडईमध्ये. आणि इथं सकाळची वेळ आहे, बाजार बसलेला आहे आणि लोक हळूहळू बाहेर पडलेले आहेत. आपण जरा विचारूया नागरिकांचा कल काय साधारणतः आहे. आई नमस्कार, गुड मॉर्निंग. काय एकंदरीत बारामतीमध्ये वातावरण निवडणुकीचं? यावेळेस पण पवार फॅमिलीमधलेच 2 जण आहेत. स्वतः अजित दादा पण आहेत आणि युगेंद्र पण आहे. काय वाटतं एकंदरीत? दादा येतील की? हो, अजित दादा येतील 100%. यावेळेस दादाच. दादांना पर्याय नाही. दादाला पर्याय नाही. शरद पवार साहेब त्यांनी युगेंद्र म्हटले नवीन नेतृत्व. कोणाला काय म्हणता येतं का तसं असं? दादा वाटते यावेळेस. हो, दादा येतात का, भेटतात का? येतात. सगळे येतात दादांची माणसं. हो, सगळे भेटतात येऊन. हो, लाडक्या बहिणीचे पैसे वगैरे मिळाले तुम्हाला? मिळाले. सगळे पैसे मिळाले. लाडका भाऊ कोण आहे? एकनाथ शिंदे का अजित दादा? अजित दादा. हो, अजित दादा. म्हणजे अर्थमंत्री आहेत, त्यांनी तरतूद केली आहे म्हणून का काय? का आपले स्थानिक आहेत म्हणून? अजित दादाच आहे आमच्या गावचं. हो. दादांना काय चान्स आहे का यावेळेस मुख्यमंत्री पदाचा वगैरे? का आहे? ताई हसतायत एकंदरीत. ताई काय वाटतंय बारामतीमध्ये? अजितदादा. हो, कशामुळे वाटतंय? विकास केलाय किंवा काय? विकास केलाय. विकास केला. हां, आणि सुप्रियाताई? अजितदादा. आता सुप्रियाताई लोकसभेला होती, आता विधानसभेला. बरं. आणि तुम्हाला मिळाली काय लाडली बहीण योजना वगैरे? हो. खुशी आहे आप? हां. ओके. लेकिन इसका श्रेय कुणाला? अजितदादा का एकनाथ शिंदे? लाडका भाऊ कोण? लाडला भाई? दादा. अजितदादा. अजितदादा. पण अजित पवार म्हणतो. हां, नमस्कार. मी बारामती विधानसभा मतदारसंघाचा स्वतः मतदारसंघ आहे. पिढ्यानपिढ्या आम्ही मतदान करत आलो ह्याच मतदारसंघामध्ये. तर जो व्यक्ती बारामतीतच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी पहाटे 6 वाजल्यापासून तर रात्री 10-11 किती वाजव, फक्त एकच डोळ्यासमोर उद्दिष्ट आहे, महाराष्ट्राचाच विकास झाला पाहिजे, केवळ बारामतीतच नव्हे. तर ती व्यक्ती एकमेव उद्या भावी मुख्यमंत्री म्हणूनच असणार आहेत ते अजितदादा पवार. आणि घड्याळच. पण पवारसाहेब वेगळी भूमिका मांडतायत. ते म्हणतात की तुम्हाला मी नवीन नेतृत्व पुढच्या 30 वर्षासाठी, युगेंद्र त्याला मत द्या. आता एवढ्या मोठ्या व्यक्तीबद्दल मी कमेंट करणं बरोबर नाही आहे, पण ज्याला त्याला लोकशाही पद्धतीने मतं मांडण्याचा अधिकार आहे. पण काय बदललं सांगा लोकसभेला? मग लोकसभेला याच दादाच्या पाठीशी लोक का नाही उभारले? होते ना, बरेच लोकांनी मतदान चांगल्या पद्धतीने मतदान झालं, नाही म्हणताच येणार नाही. नाही म्हणतात ना. पण दादाजी निराश झाले की त्या जिवारी लागला पराभव.
हो, इतकं की बाबा मी आता उभारतच नाही बारामतीमधनं. हो, काही ठिकाणी झालं असं खडकवासला वगैरे असं मतदारसंघामध्ये नाकारता येणार नाही आपल्याला. पण बारामतीमध्ये जर बघितलं तर बऱ्यापैकी मधले चांगली मतं मिळाली दादांना. आणि आता तशी निवडणूक विधानसभेची आणि बारामती पुरतीच आहे. बारामतीकर दादांच्याच पाठीशी उभे राहतील. हो, अगदी 100%. काही ते अडचणीचा काही विषय नाही, काही वेळ नाही, काही नाही. सेनापती अख्खे महाराष्ट्र फिरतात आणि सैनिक सांभाळायला भरपूर आहेत तिथं. सैनिक समाज भरपूर आहे. हो लाखाच्या वरच राहणार लीड. हो, 100%. बघा, का लीड कमी होईल? लीड अजिबात कमी होणार नाही. येत्या 23 तारखेला अख्खा महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी बघेल. आणि मुख्यमंत्री पण म्हणतात तुम्ही दावेदार. हो, 100%, 100%. काही अडचण नाही दादांना मुख्यमंत्री होण्यासाठी. असा विद्वान माणूसच पाहिजे महाराष्ट्राच्या प्रत्येक कान्याकोपऱ्यात प्यायला पाणी, लाईट, रस्ता पुरवणारा असेल तर महाराष्ट्रामध्ये जसं बारामती आहे तसं महाराष्ट्र करणार. 100%. महाराष्ट्र विकास आणि त्यासाठी दादा मुख्यमंत्री पाहिजे असं तुमचं हो म्हणणं आहे. हो, प्रयत्न चालू आहेत दादांचे. 100% प्रयत्न चालू आहे. 23 तारखेला नंतर CM पद मिळाल्यानंतर तर जोरात प्रयत्न. जोरात प्रयत्न. ठीक आहे, बघूयात आपण. काय काय वाटतं यावेळेस? आमचे पवार साहेब, अजितदादा पवार साहेब, अजित पवार साहेब विधानसभेला विधानसभेला पण, आणि जास्त लीड घेऊन येतील बारामतीमधून. जास्त लीड देतील. हो, कारण आज विकासाची कामं त्यांनी केलेली आहेत. बारामती आज महाराष्ट्रामध्ये सगळ्यात टॉप लेवलमध्ये महाराष्ट्रामध्ये त्यांनी आणून ठेवलं आहे. आज तालुका पातळीवर जिल्ह्याच्या स्तराने त्यांनी निर्माण केलेली आहे त्यांची इमेज. त्यामुळे दादाच येणार यावेळेस. दादाच येणार, 100% दादा. आणि रेकॉर्ड ब्रेक. रेकॉर्ड ब्रेक येणार. पण युगेंद्र शरद पवारांनी जे नवीन पण नेतृत्व. युगेंद्र पवारांचा अनुभव नाही ना. शरद पवार जरी असले, त्यांचं वर्चस्व जरी असलं, पण दादांनी जे काम केलेलं आहे ते युगेंद्र पवारांचा अजून इमेज नाही ना त्यांची तेवढी. कोरी पाटी अजून हो. अनुभव घ्यायचा आहे. अनुभव घ्यायचा आहे. त्यामुळे यावेळेस हे पण लोकसभेला ताई आणि विधानसभेला दादा. हो. बारामतीकर हुशार आहेत. नाही, मारवाडी लोकांचं समीकरण कसं आहे, शेवटी आम्ही काय बघणार की आम्हाला विकासाची आम्ही कामं बघणार. विकास बारामतीचा सगळ्यात जास्त झालेला आहे. आम्ही नाशिकमधले असून सुद्धा नाशिकमध्ये जेवढा विकास नाही तेवढा बारामतीमध्ये आहे. त्यामुळे तुम्ही विकासाकडे बघून आणि दादा म्हणता. आणि दादांकडे नाही, विकासाकडे बघून आम्ही मत देणार आहे. दादानं माझं ऑपरेशन दादाने 3 वेळ माझं जसलोक हॉस्पिटल मुंबईत माझं केलं. मला प्रेसमेकर दादांनी बसवला. प्रत्येक वेळी त्यांनी 7 ते 8 लाख रुपये बिल आलं. बरं. 3 वेळा माझं मुंबईत हिरानंदानी हॉस्पिटलला केलं. जसलोक हॉस्पिटलला त्यांनी माझं मुंबईत ऑपरेशन केलं. दादांना सांगूच तर त्यांनी फोन करून मला ॲडमिट तिथं केलं. आणि बारामध्ये 100% दादाच. आणि आमचं दुर्दैव असं आहे की लोकांना आम्हाला सांगावं लागतं की दादानं मतदान करा. झाकून मतदान करा असं म्हणतोय. ही कशाला सांगावं लागतं दादाला मतदान करा? की आता साहेबांचं ती माणूस त्यांनी उभा केलेला युगेंद्र कोण आहे तो, त्यामुळे त्याचं काय सोडून गेले ना त्या विचारधारा. सोडून द्यायची गरज नाही. साहेबांनी सुद्धा 2-3 वेळ सोडून आलेले, तिकडे गेलेले त्याच ना, का नाही गेले साहेब. हां, मग त्याशिवाय 1 नंबर दादा. विकास सगळा दादांनीच केलेला आहे. त्या काळात साहेबांनी वरून पैसे आणलेत, आम्ही म्हणत नाही, यामध्ये त्यांनी आणली, पण जो काम सगळं दादांनी केलेलं आहे. भरपूर काम केलेलं आहे. त्यामुळे आता पुढचा वारसदार अजित दादाच आहे. पुढचा वारसदार 100% अजित पवार साहेब आहेत. हां, आणि दादा 100% यांना काय दगडावची रेग आहे. त्यांनी किती आपटापटी केली, कितीही काय करू द्या, काही फरक पडणार नाही. किती त्यांनी ग्रामीण भागात पळू द्या, कुठेही पळू द्या, काही नाही. म्हातारं फिरतंय तिकडं चांगलं होतंय, वातावरण बदल. त्या दादा साहेब फिरू द्या, किती फिरू द्या, पण नाही दादाच. दादा हे पटतंय का की विधानसभेला दादाच? विधानसभेला तर दादा येतीलच, त्यात काही वाद नाही. पण एकंदरीत चित्र पाहता राज्याचं, ही नुरा कुस्ती आहे ह्याला म्हणायला वाव आहे. कारण की आज चर्चा अशी आहे बारामतीमध्ये बऱ्याच ठिकाणी की तुतारे आणि घड्याळाचे मिळून आमदार किती येतात हा लोक आत्ता विचार करतायत. हां, फक्त घड्याळाचे आमदार किंवा फक्त तुतारीचे नव्हे. तर विकासाच्या मुद्द्यांवर दादा बारामतीचे आमदार झालेच पाहिजे, ह्याच्यात कुठल्याही प्रकारची शंका घेण्याचं सर्वसामान्य माणसाच्या मनात प्रश्नच नाही. पण एकंदरीत ही नुरा कुस्ती आहे, हा 100% म्हणायला वाव आहे. तुम्ही फार भारी गणित मांडताय की लोक इथली पुढे आहेत. घड्याळ अधिक तुतारी हे दोन्ही मिळून आमदार किती येतील ह्याची आता संख्याबळ जुळवाजुळव केली जाते की भविष्यात जर कमी जास्त गरज पडली तर हे दोघं एकत्र येऊन पुन्हा वेगळी समीकरणं बसायची शक्यता आहे. परत येणार. परत आणि भविष्यामध्ये आज बारामतीचा विकास पाहता बारामती भविष्यात जिल्हा होण्याच्या मार्गावर आहे. उद्या 2 विधानसभा मतदारसंघ झाले तर पवारांनी आत्ताच त्याची तजवीज करून ठेवलेली आहे की बाबा 2 आमदारांना 2 जागा आत्ताच फिक्स करून ठेवलेल्या आहे. तिसऱ्याला वाव नाहीये बारामतीमध्ये. तिसऱ्याला वाव नाही. तिसऱ्याला वाव नाहीये. पण सगळं पवारांकडेच यायला लागलं. सगळं पवार आता चाणक्य आहे. साहेब चाणक्य आहेत. साहेबांना आज महाराष्ट्र करून कोळून पेले साहेब.
त्याच्यामुळे त्याची तजवीज त्यांनी आताच करून ठेवली. आपण जनतेने भांडण्यात अर्थ नाही आहे. कुठलेही पवार आले तरी पवारच बारामतीमध्ये येणार आहेत. मग काय मग का 2.5 वर्ष दादा 2.5 वर्ष ताई असं मुख्यमंत्री करतील का काय? ताईंना लक्ष घालायचंच नाही ना. ताई पहिल्या पण नव्हत्या राज्याच्या राजकारणात, आत्ताही नाही आहेत. वेगळंच ठेवतील. ताई वेगळेच राहणार आहेत. खाली आमदारांमध्येच वाटप होणार आहे जे आता होतंय. लाडकी बहीण काय मुख्यमंत्री होत नाही, लाडका भाऊच मुख्यमंत्री व्हायचे चान्सेस जास्त आहे. होणार. काय वाटतंय दादाच? लाडक्या बहिणींची काय मतं आहेत? लाडका भाऊ कोण आहे, शिंदे का फडणवीस का दादा? नाही बारामती तर दादाच आहे. बारामती दादाच. दादांशिवाय पर्याय नाही ते. पण राज्याच्या लेवलला शिंदेचं काम खूप वाखाणण्याजोगं झालेलं आहे. म्हणजे त्याच्यात वादच नाही. आणि शिंदेंनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हावं अशी आमची पण काय बोलताय? बारामतीमध्ये असून सुद्धा तुम्ही म्हणताय शिंदे? पण राज्याचं नेतृत्व शिंदेच्या हातामध्ये करण्याची त्यांची धमक आहे. हो. आणि फडणवीस मी पुन्हा येईन. नाही फडणवीस तर आहेत, बॅकबोन आहेतच ना. आज राज्याचं समीकरण जर आपण पाहिलं तर आज एक मराठा चेहरा म्हणून शिंदेंनी पुन्हा मुख्यमंत्री होणं गरजेचं आहे. म्हणजे मी मराठा नाहीये, पण एक राज्याचं आता वातावरण पाहतोय आपण. बरं म्हणजे शहा दुसरे चाणक्य, हे एक चाणक्य शरद पवार, दुसरे चाणक्य शहा. त्यामुळे ते म्हणतात की शिंदे 2.5 वर्षात सिद्ध पण केलं ना शिंदे साहेबांनी. आणि उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे दुर्दैवाने 2 वर्ष कोरोनाच होता, पण उद्धव ठाकरेंनी बरं काम केलं. ठाकरेंनी आयुष्यात 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद घेतलं आणि त्यांची कारकीर्द संपवली असं म्हणायला हरकत नाही. का बरं असं वाटतं? घ्यायला नको होतं? नको होतं. पण त्याला बसवलं पवार साहेबांनी. ती परिस्थितीच वेगळी होती ना. ते आता झाशामध्ये आले त्यांच्या, आता काय करणार. बारामतीचं राजकारण काय करणार. ठीक आहे, चला तुम्ही खूप भारी माहिती दिली. आपण अजून पुढे जाऊयात. काय यावेळेस वातावरण? योगेंद्र, अजित पवार, अजित दादा. यावेळेस हो. आता ताईंना केलं की आता दादांना करायची वेळ आहे. आम्हाला दोघं पाहिजे. दोघंही पाहिजे. हो. म्हणजे लोकसभेला ताई आणि विधानसभेला दादा. तसं लोकांनी सगळ्या ठरवलेलंच आहे, पण आम्हाला दादा पण पाहिजेत. शेवटी बारामती म्हणजे दादा आणि विकास म्हणजे दादा. बारामती म्हणजे दादा, दादा म्हणजे बारामती, विकास म्हणजे दादा, दादा म्हणजे विकास. आणि शेवटी पर्याय नाही, प्रशासनावर वचक दादांचीच आहे आणि दादा सगळे कामं करतात. आम्ही डायरेक्टली जाऊन भेटू पण शकतो. दादा ॲक्सेसिबल आहेत, डायरेक्ट जनसंपर्क आणलाय. हो, खूप आहे. दादा बदललेले दादा कसे वाटतंय? दादा जरा नम्र झालेत, आक्रमकपणाला थोडीशी मुरड घातले स्वभावाला, बघताय का नाही? बघतो की कसं वाटतंय ते बदललेलं स्वरूप दादा? आहे थोडं चेंजेस, पण शेवटी कामाचा आणि विकासाचा विषय आला की मग दादा आक्रमक झाल्याशिवाय राहत नाही आणि ते कुणाला घाबरत पण नाही. आक्रमकपणा आहे तो कायम आहे विकासाच्या बाबतीमध्ये, बोलण्याच्या बाबतीमध्ये थोडीशी नम्र. विकासाच्या बाबतीत आक्रमकपणा आहे दादांचा, तो स्वभाव कधीच बदलू शकत नाही. आणि आम्ही बारामतीकर आहेत, आम्हाला वाटत पण नाही की दादांनी विकासाच्या बाबतीत कधी बदलावं आणि शांत राहावं. या बात आहे. पण मुख्यमंत्री होतील की नाही दादा? हा? मुख्यमंत्री होतील की नाही? नक्की. आम्ही एक अमराई परिसरामधल्या एक 60 बायका गेलतो एक 2-3 दिवसापूर्वी तुळजापूरला, तुळजापूर दर्शनाला. तर आम्ही 60 बायकांनी तिथं साकडं घातले की आमच्या दादांना मुख्यमंत्री होण्यासाठी. क्या बात आहे. खरं ना, म्हणजे दादा आणि मी नगरसेविका आहे दादांच्या प्रभागाची. काय विचारू नका, दादाच आहे. नमस्ते. काय यावेळेस पवार साहेब का हॅलो, विकास काम एवढं दादांनी केलेलं आहे की ते भरपूर काय केलं आहे. त्यामुळं दादांचं पर्याय दादाला शीट लागलंच पाहिजे. आमका हरियाणाची गोष्ट घडली तर महाराष्ट्रात सुद्धा घडायला पाहिजे. मी हरियाणासारखं महाराष्ट्र तुला सांगतोय घडायला पाहिजे दादा, आणि बारामतीत दादाच आहे. पवार साहेब म्हटले विचारधारा बदलली भाजपच्या. दादांनी जेवढी कामं केली तेवढं महाराष्ट्रात झाली नाही, असं दादाच आहे. इथं विकासाचा मुद्दा म्हणतात तुम्ही, विचारधारा कोणती असो, पण दादांची ही विचारधारा पटती का की जिकडं सत्ता तिकडं मी जाणार, विरोधात राहून काय विकास होत नाही? नाही, विरोधात तर कधीच राहणार नाही दादा. जिकडे विकास होणार, जे सहकार्य मिळते तिकडेच दादा जाणार. आणि दादा तुम्हाला योग्य वाटतं? पण हे योग्य बारामतीच दादाच येणार 100%. पवार आणि दादा काय पुढे भविष्यात एकत्र होतील? शक्यता कमी वाटते. बरेच लोक म्हणतात एकत्र होऊ शकते. नाही, नोरा कुस्ती आहे, शक्यता कमी. ए टीम आणि बी टीम आहे. बरोबर, शक्यता कमी आहे. का बरं असं वाटतं तुम्हाला? असं आता घडलेच तसं राजकारण एवढं म्हणल्यावर. लांब गेलेत? मग काय तर असं आहे. पण दादांना पर्याय नाही दिसते पर्याय असं. नाही, दादाच्या ना महाराष्ट्रात. आणि हे 3 हाती सत्ता आहे, ते सगळं सरकार काम करते. महायुती जाणार परत? महाविकासाकडे येणार नाही? एवढा शेतकऱ्यांचा सोयाबीन, कापूस, जरांगे फॅक्टर आहे. पण जे विकास केला यांनी सगळ्यांनी, तोच विकास महायुतीच करणार शेवट. करणार. शिवाय पर्याय नाही. शिंदेच परत होणार मुख्यमंत्री? आता फडणवीस किंवा शिंदे साहेब
फडणवीस किंवा शिंदे हां बस अजित दादांना मला वाटतं काही काळ अजून उपमुख्यमंत्री राहणार पण पर्याय नाही यांना, पण दादा राहणार हां असं आहे. दादांशिवाय पर्याय नाही. पर्याय नाही असं आहे. महाविकास येऊ किंवा महायुती येऊ उद्या महाविकास जरी आलं हां, तरी दादाशिवाय पर्याय नाही. दादा नाही असं आहे. हो बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. थँक्यू. दादांचं गणित आपण समजावून घेतोय. काय वाटतं एकंदरीत यावेळेस कोणता दादा? अजित दादा. का बरं? का बरं म्हणजे आज ही आमची गणेश भाजी मंडई आहे. ही दादांनी निधी दिल्यामुळं आज एवढी मोठी 24 कोटी रुपयाची इमारत उभा झाली. तसंच बारामतीमधील एस टी स्टँड असेल, प्रशासकीय भवन असेल, आज नगरपालिका असेल, सगळ्या इमारती म्हणजे जी विकासाची कामं आहेत ती सगळी दादांनीच केलेली आहेत. त्यामुळं अजित दादाच. विधानसभेला तरी दादा आमदारच. विधानसभेला दादा, लोकसभेला सुप्रियाताईंना आम्हीच मतदान केलं होतं, पण विधानसभेला दादांशिवाय बारामतीला पर्याय नाही. कारण का दादा जर निवडून नाही आले तर बारामती कमीत कमी 25 ते 30 वर्ष पाठीमागे जाईल. शरद पवार असून सुद्धा युगेंद्रच्या पाठीमागं शरद पवार असो नाहीतर युगेंद्र दादांच्या मागं अख्खं पवार कुटुंबीय असो, जे दादांनी काम केलं त्यामुळं सर्वसामान्य विक्रेते असतील, सर्वसामान्य मतदार असेल, शेतकरी राजा असेल, ही सगळे ठामपणे दादांच्या पाठीपाशी उभे राहतील. किती लाखाच्या वर येणार दादा? 1 लाखाच्या वर डोळे झाकून आज सगळं पवार कुटुंब युगेंद्र दादांचा प्रचार जरी करत असलं तरी दादांच्या पाठीमागं सर्वसामान्य मतदार हा ठामपणे उभा आहे. म्हणजे दादा एकटे पडले वगैरे म्हणतायत, ते कुटुंबात एकटे पडलेत, कुटुंबात पण बारामतीकर त्यांच्या पाठीशी उभे. हो, संपूर्ण बारामतीकर दादांच्या ठामपणे पाठीशी उभे. दादांनी परत आता जरी गाव भेट दौरा चालू असला तरी एकच शेवटची सभा घेतली असती तरी बारामतीकरांनी दादांवर संपूर्ण विश्वास दाखवला असता. ओके, एवढी फिरायची आवश्यकता नाही. काहीच गरज नाही आहे. फक्त कसं आहे दादांना थोडंसं आज पवार कुटुंब म्हणजे पवारसाहेबांबरोबर पवारसाहेबांच्या मिसेस असतील, प्रतिभा काके असतील, युगेंद्र दादा असेल, श्रीनिवास बाप्पू असतील, परत राजू दादा असतील, रोहित दादा असतील, शर्मिला वहिनी असतील, म्हणजे हे सगळे जरी फिरले तरी जी काम बारामती शहरामध्ये दादांनी विकास केला आहे, रोड असतील, अंतर्गत गटार असतील, परत पाणी कनेक्शन असेल, सगळ्या म्हणजे सर्व सुखसोयी ही दादांनी आणून ठेवलेल्या आहेत. आणि लोकांना त्या सगळ्या शिक्षणाच्या बाबतीत पण असेल, सगळ्या सोयी दादांनी बारामतीमध्ये जी 10 वर्षांनी येणार आहे त्या आता सगळ्या आणून ठेवल्यात. त्यामुळे दादांच्या पाठीमागणं पर्याय नाही. दादांची काय वाटतं ताई, दादांना पर्याय आहे का नाही? अजित दादा का युगेंद्र दादा? अजित दादा अजित दादा यावेळेस नक्की. नक्की येणार निवडून. मागच्या वेळेस काय झालं होतं, सुप्रियाताई होत्या म्हणून लोकसभे बहीण भावंडात भेदभाव आपण आणताच येत नाही. बहीण भावंड आहेत, भेदभाव यांच्यात आपल्याला भेदभाव आणता येतच नाही. शेवटी त्यांची ती एकच आहेत, नाती 2 नाहीत. पाण्यात काठी मारल्याने 2 पाणी होत नाहीत, एकच पाणी होतं. एकच आहे शेवटी. हा एकच आहे. लोकसभेला ताई, आता विधानसभेला दादा. कुणी काय येणार, आपल्याला सगळी सारखीच आहेत. सारखे दादा. हा आपल्याला सगळी सारखीच आहेत, कुणी येऊ द्या. पाण्यात काठी मारली तर पाण्याला विभागता येत नाही. नमस्ते, काय वातावरण एकंदरीत? अजित दादा, युगेंद्र दादा, पवार विरुद्ध पवार यावेळेस काय सांगू शकत नाही. तुळशीची निवडणूक आहे. पण कोण येईल ते सांगू शकत नाही. सुप्रिया सुळे मुख्यमंत्री व्हाव्यात का अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत भविष्यामध्ये बारामतीकर म्हणून? आम्हाला दोन्ही चालेल. हो दोघंही चालत. दोघंही चालतील. हो. आणि एकच आहेत का पवार फॅमिली? आत्ता जरी वेगळे गेले असले तरी एकच असतील. एकत्र असणार 101%. हे बघा, हे पवार हे एकत्र एकजूट बघा. एकंदर चला ठीक आहे. बघा, आपण अजून जरा काही लोकांकडे जाऊयात आणि विचारूयात की काय वातावरण आहे. नमस्कार, काय एकंदरीत अजित दादा, युगेंद्र दादा, बारामतीचे दादा कोण का बारामतीचे बॉस शरद पवार? हां काय वाटतंय? होय, बारामती कोणाची, अजित दादाची का शरद पवार साहेबांची? काय सांगू शकत, दोघांची सुद्धा. दोघांची पण आहे. हो, पण या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या विधानसभेला दादा, लोकसभेला साहेब. लोकसभेला साहेब म्हणजे ताई, हां, विधानसभेला दादा. विधानसभेला दादा. युगेंद्र नाही, युगेंद्र पवार तरुण रक्त नातू शरद पवार. की त्यांनी पण शिकलं पाहिजे अजून दादाच्या हाताखाली. अजून दादांच्या हाताखाली शिकलं पाहिजे, तयार व्हायला पाहिजे. साहेब कसे साहेबाच्या हाताखाली दादा तयार झाले, दादाच्या हाताखाली युगेंद्र दादा तयार झाले पाहिजे. बर ठीक. बघा, युगेंद्र अजून अनुभवी आहेत, शिकलं पाहिजे. विधानसभेला दादा. काय वाटतंय विधानसभेला, अजित दादा का युगेंद्र दादा? बारामतीकरांच्या मनात काय?
काय आता तरी सध्या थोडंसं आम्हाला दोन्ही नको वाटतं. आता नवीन माणूस पाहिजे, नवीन माणूस पाहिजे. नवीन माणूस पाहिजे, कारण शेवटी काय प्रत्येक वर्षी तेच आहे. तेच आहे. पवार लिमिटेड झाले सगळं. पवार जशी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असते तशी पवार फॅमिली लिमिटेड कंपनी झाली. बस की आता नवीन कोणीतरी चेहरा पाहिजे ना, आणि नवीन माणूस आला तर थोडं काहीतरी करेल. तसं त्यांची कामं चांगली आहेत, कामं काय वाईट नाही आहेत, पण नवीन पाहिजे. इतकी वर्ष हां, अनेक वर्ष झाली आता. पण इथं काय तसं कोण दिसतच नाही नवीन. नाही, तसं तयार पण होय ना कोणी म्हणा, कारण पवारसाहेबांचं कार्य मोठं आहे तसं. पण एकंदरीत दोघं एकत्र येतील असं वाटतं का निवडणुकीनंतर? हो, शक्यता आहे 100%. आणि काय सुप्रियाताई मुख्यमंत्री होतील का अजित पवार, जर शक्यता आहे नंतर? शक्यता पवारसाहेब पहिली महिला मुख्यमंत्री करण्याचा प्रयत्न आहे, पहिली महिला मुख्यमंत्री होण्याचा प्रयत्न आहे. हां, म्हणजे लाडकी बहीण मुख्यमंत्री झाली पाहिजे, हे जरी लाडकी बहीण म्हणत असले तरी मुख्यमंत्री झाली पाहिजे. झाली पाहिजे. हां, असंच आहे. तुम्हाला काय वाटतंय, अजितदादा का योगेंद्र दादा? अजितदादा. हां, कारण दादा कसं आहे, सर्वसामान्यांच्या हाकेला जाणारा दादा आहे. आज माझ्याहून उदाहरण म्हणून सांगतो मी की एकदा मी दादाकडे काम घेऊन गेलो होतो. दादांनी मला स्पष्ट सांगितलं काम होणार, बरोबर. त्यानंतर माझं काम झालं. दुसऱ्या वेळेस मी काम करायला घेऊन गेलो दादांकडे. दादांनी स्पष्ट सांगितलं काम होणार सतीश, काम होणार नाही, तुझं तू बघ. असा स्पष्ट वक्ता पाहिजे. माझं मी मोकळा झालो ना, दुसरं काम माझ्या पुढं पर्याय उपलब्ध झालेत, बरोबर ना. तसं की बाबा हेलपाटे मारायला लावत नाही, रोखठोक जे आहे ते ते आहे स्पष्ट. त्याच्यामुळे दादाला मत द्यायला. आणि आज बारामतीचा विकास तुम्ही बघा, पूर्ण देशामध्ये तसं जर बघितलं तर बारामतीमध्ये एवढा विकास आहे, तसा कुठल्याच तालुक्यामध्ये विकास नाही. आज आमचे प्रश्न नाही, पण बारामती सारखा पूर्ण महाराष्ट्र का नाही झाला हा प्रश्न आहे. बारामतीचं मॉडेल म्हणून उदाहरण देतात विकासाचं, पण हा सगळ्या महाराष्ट्राचा विकास का नाही झाला, बाकी महाराष्ट्राची बारामती का नाही झाली? आपल्या गावाबरोबर दुसऱ्या गावाचा विकास झालाच पाहिजे. आणि कोण करू गेली 35 वर्ष ह्या पाण्याचा प्रश्न सुद्धा आमच्या बारामतीकडचा मिटलेला नाही. इकडं थोडं लांब गेलं, 22 गावं 40 गावं. होईल. दादाच्या ताब्यात सत्ता द्या, दादाला मुख्यमंत्री करा, सगळ्या महाराष्ट्राचा विकास होईल. महाराष्ट्राची बारामती होईल. होईल, शक्य आहे. पटतंय का? प्रशासनावर पकड असणारा केवळ महाराष्ट्रात एकमेव नेता म्हणजे दादा. काय दादा का योगेंद्र का त्यासारखं वरती दादा, आपलं वरती साहेब, खाली दादा. साहेब खाली दादा. त्यांनी ठरवलंय बरोबर. हा? लोकसभेला ताई, विधानसभेला दादा. काय कान देऊन ऐकताय चर्चा? हा? काय तुमचं काय म्हणणं? अजित दादाच येणार. लाडक्या बहिणी काय करणार त्यावेळेस? लाडक्या बहिणीला अजित दादाने स्कीम काढली की. अर्थमंत्री, त्यामुळे पैसे अजितदादांनी दिलेले. हा, ते म्हणतात मुख्यमंत्री, शिंदे म्हणतात मी. पॅनल त्यांचंच आहे ना, मग ते एकाच पॅनल मधले आहेत सगळे. मग आपल्या बारामतीचा विकास दादांनी केलाय, त्यामुळे दादाच येणार. हा. चला आपण अजून थोडंसं इथनं बाहेर पडूयात. मंडईमध्ये हळूहळू यायला लागलेत लोक, पण इथे एकच दिसतंय बारामतीकर जसं म्हटलं की फार शरद पवारांप्रमाणेच धोरणे आहेत की लोकसभेला ताई किंवा दादा साहेब आणि विधानसभेला दादा असं त्यांनी ठरवून टाकलंय. योगेंद्र नवीन आहे, त्यांनी दादाच्या हाताखाली धडे गिरवावेत असंही काही लोक म्हणतायत. पण काही जण मात्र म्हणतात आता बास झालं, आता जरा पवार घराण्यांच्या बाहेरचा पण माणूस द्या, तेच झाले. पण अजून काही लोकांना विचारूयात. नमस्कार. काय एकंदरीत बारामतीमध्ये वातावरण निवडणुकीचं? पवार विरुद्ध पवार, अंक 2. नाही, तसं मी काही सांगू शकत नाही आहे, पण वातावरण म्हणजे व्यवस्थितच चाललेलं आहे. पण निवडणूक विकासाच्या मुद्द्यावरती होणार का भावनिकतेच्या मुद्द्यावरती होणार? हे तर जनता ठरवल. जनतेच्या मनात काय त्याचा आम्ही धांडोळा घ्यायला आलोय. काय वाटतं? पण बारामतीचा प्रश्न विकासाचा नाहीच आहे, विकास झालेला आहे. उदाहरणच देतात बारामतीसारखा विकास. पण कोणते मुद्दे महत्त्वाचे ठरतील असं वाटतं तुम्हाला? हे बघा, विकास व्हायला पाहिजे, मग मुलाच्या शिक्षणाबद्दल, व्यापाऱ्याबद्दल, सगळ्या म्हणजे विकसित दृष्टीने सगळ्या गोष्टी विचार करूनच जनता ठरवणार आहे. आणि मुख्यमंत्री कोण राहील अंदाज? महायुती, महाविकास, फडणवीस, शिंदे? नो कमेंट्स. नो कॉमेंट्स. पण वातावरण चांगलं आहे. पण एवढं तरी सांगा, निवडणूक एकतर्फी एका चुरशीची आहे. मी नाही सांगू शकत. थँक्यू. ठीक आहे, हरकत नाही. आपण अजून पुढे जाऊयात आणि विचारूयात. नमस्कार. काय हवा कोणाची आहे? अजितदादा?
अजितदादा त्यांनी कामं केले आहेत. हां, बारामती सुधारली त्यांनी. हां, मग आणि शरद पवार साहेब शरद पवारने दोन्ही मिळून केले. दादा योगेंद्र नाही नवीन नेतृत्व आहे ते आणि नेतृत्व काय त्यांचं काय ते वातावरण कसं आहे इथं बारामतीत चांगलं वातावरण आहे चांगला. काय काय चाललंय बटेंगे तो कटेंगे वगैरे काय काय करतायत ते मुद्दे ठरतील का प्रभावी का पब्लिकचं कळाली सगळ्या गोष्टी आता त्यांना काय सांगायची गरज नाही आता. हां, काय कोण काय ते सगळं कळतंय त्यांना. धार्मिक मुद्दे वगैरे चालणार नाही जातीय मुद्दे विकासच मुद्दा चालेल हां, आपण थोडंसं अजून बाहेर पडू हळूहळू मार्केट जे आहे ते भरत चाललेलं आहे. बारामतीमध्ये पण निवडणुकीमध्ये रंग भरायला लागलेले आहेत. इथं जरी पवार विरुद्ध पवार असलं तरी लोकांनी ठरवले लोकांनी मत जे आहे ठरवलं लोकांनी यावेळेस ठरवलं आहे का कुणाला मत द्यायचं विधानसभेला अजित पवार. अजित पवार पहाटे उठून 5 वाजता असा कोणताच मंत्री नाही की पहाटे 5ला उठून मशानभूमीपासून ती कॅन येईल ती सगळी अख्खं जिथे जिथे कामं चालले तिथं सगळं फिरून जातीने लक्ष घालतात. हे दादांचंच काम कुणाचं काम नाही. हे नवीन नेतृत्व म्हणतात योगेंद्र नवीन दादा त्यांना काय नंतर 30-35 अजून काय त्यांचं मंत्रिपद होणार जाणार. आता हे आहे चालू संधी बघायची हो चालू संधी बघायची. दादाशिवार बारामतीला गतंत नाही. पर्याय नाही बारामतीला दादाच. काय वाटतंय बारामतीला दादाच हो दादाच अजित दादा. हो हो लाडक्या बहिणींना पैसे मिळाले का नाही पैसे नाहीत मिळाले पण माझं मत अजित दादांनाच आहे. बरं लाडक्या बहिणींना पैसे स्कीमबद्दल काय वाटतंय खरं त्यात मतमतांतर आहे तुम्हाला स्वतःला खरंच सांगा काय वाटतं की असे पैसे द्यावेत का नाही द्यावेत. आता ते गरिबांसाठी चांगलंच आहे गरिबांसाठी द्यावे त्यांनी पण ज्याला गरज नाही त्यांच्यासाठी काय एवढं हे नाही. हां महागाईबद्दल काय महागाई खूप वाढवली आहे पण जसं ते चालू केलंय तसं महागाई प्रत्येक ह्याच्यात वाढलेलीच आहे. हो तेल पण मागलं तुरडाळ पण मागलं तेल मागलं परत खोबरं मागले शेंगदाणे मागलेत म्हणजे प्रत्येक ह्याच्यात महागाई वाढलेलीच आहे. गॅस सिलेंडर तर काय स्वस्त होत नाही डिझेल पेट्रोल ते कमी करायला पाहिजे असं वाटतं. हो वाटतं ना. पण काय करतील यावेळेस महिलांचं मत फार निर्णायक असणार आहे यावेळेस लाडक्या बहिणीमुळं मतं देतील हो देणार ना कुणाला देतील पण अजित दादांना. हो महायुतीला महायुतीला दादा काय मुख्यमंत्री होतील की काय भविष्यात होतील होतील. सुप्रियाताई? सुप्रियाताईंचं नाही काय सांगू शकत पण दादा होतील. हो ठीक आहे चालेल. अजून आपण विचारूयात काही लोकांना. आणि नमस्ते काय वातावरण आहे बारामतीमध्ये कोणता दादा दादा अजितदादा पवार. हो यावेळेस अजितदादा पवार. रेकॉर्ड ब्रेक यावेळेस बारामतीचा विकास चांगला केलेला आहे त्यांनी. दादांमुळं सर्वसामान्य न्याय मिळतोय त्यामुळे ह्यावेळेस अजितदादाच. मला असं वाटतं अजितदादाच अजित दादाच. हो महिलांचं मत फार निर्णायक ठरणार आहे यावेळेस. महिला कोणाला मत देणार आहेत लाडक्या बहिणी त्यांचे लाडके दादा आहे. हो लाडके ठरणार. आणि पवार साहेब हां काय वाटतंय का हो काय झालं तुम्हाला पैसे नाही मिळाले का लाडक्या बहिणीचे पैसे काहीच नको आम्हाला तुम्हाला काय जेवढं पोट भरतं तेवढंच बाद झालं. हां महागाई वाढत चालली ना. महागाई तर आहे राहणारच महागाई राहणार वातावरणामुळं महागाई राहणार किती बी केली तरी. महागाई कमी केली पाहिजे ना हे असे पैसे देण्यापेक्षा. महागाईला काहीच नाही ना त्यांना बोलू शकत नाही ना वातावरण तसले. हां त्याच्यामुळं बोलू शकत नाही त्यांना. मला काय फरक पडत नाही का हो कोणी जरी आलं तरी अजित पवार आले योगेंद्र पवार आले जिथे येईन ती जिथे होईल आपल्याला काय आहे त्याला. हे खरं आहे का कुणी काही ना सामान्य माणसाला काय फरक पडत नाही त्याचे काय प्रश्न महागाईचे वगैरे काय कमी होत नाही. अजितदादा. अजितदादा एकच वादा अजितदादा. एकच वादा अजितदादा. हां पण महागाई वगैरे काय कमी करू नाही शकत कमी नाही महागाई वाढणार आहे उलटी. अजितदादा आलं तर लय वाढणार आहे पण अजितदादा येणार आहे. महागाई वाढणार आहे पण दादांचीच गरज आहे आता सध्या. हा दादाच पाहिजे आम्हाला.
विधानसभेला दादाच पाहिजे. दादाच पाहिजे आणि येणारच 100% का भाई बरोबर आहे. येणारच बँड लावून येणार 1,65,000 येणारच नवीन रेकॉर्ड. लाखाच्या पुढनच रेकॉर्ड नाही लाखाच्या पुढनं. हा लाखाच्या पुढे पवार साहेब म्हणतात मी नवीन देतो तुम्हाला योगेंद्र दादा. युगेंद्र काय कामाचं नाही, सुप्रिया सुळे बी काय कामाची नाही. सुप्रियाला 20 वर्ष मतदान केलं, काय काम केलं आमचं त्यांनी? विकास केला दादानी असं कसं सुप्रिया नुसती निवडून जाते तिकडे बसती, काय सुप्रिया नाही काय कामाची? सुप्रियाने एक काम केलं नाही. 20 वर्ष अल्पसंख्य महाग आहे, काय काम केलं त्याने? नुसती जाती निवडून आपलं की तिकडेच बसती. दौंड कुठं इंदापूर बारामतीत काय, आणि बारामती लोकांना डुप्लिकेट नंबर देतात, फोन करा. काही काम करत नाही सुप्रिया सुळे. सुप्रिया सुळे कामाची नाही, अजित पवार कामाचं आहे. बरोबर बोलतील बरोबर काय अडचण बरोबरच आहे. सुप्रिया सुळे 20 वर्ष मतदान देतो, काय फायदा झाला नाही. आणि एक काम केलं नाही मुसलमानाचं, काय काम केलं त्याने? साहेबांनी साहेबांनी पूर्वी केलं असेल, पण साहेब म्हणते जाओ दादाकडे, जाओ सुप्रियाकडे. सुप्रिया काय कामाची? आणि आता नवीन आला तरी त्याला लय टाइम लागला अजून सुधारायला. बघू नंतर. चला ठीक आहे, आपण बघितलं. बघा सुप्रिया सुळे या जर ऐकलं तर चिडलेले आहेत ते आणि दादावरती खुश आहे. ठीक आहे, असू दे. पवारांचा पगडा आहे आपल्याला माहिती आहे. अनेकांना वाटतं की हे एकच आहेत, पवार आणि अजित पवार दोघं एक व्हावेत असंही बऱ्याच जणांना वाटते. आणि अजित पवारांना पर्याय नाही असं सगळ्यांचं म्हणणं आहे की विधानसभेला दादाच पाहिजे. पहाटे 5-6 पासून कामाला लागणारा माणूस, संपर्कात राहणारा, अडीअडचणीनं धावून येणारा. बऱ्यापैकी इथं असं म्हणायला हरकत नाही की योगेंद्र नवीन आहेत अजून, त्यांच्याबद्दल काही राग नाही, पण त्यांना शिकायला वेळ लागेल. तरी दादांच्या हाताखाली धडे गिरवायत असा लोक सल्ला देत आहेत. तुम्हाला या बारामतीच्या मार्केटमधल्या भाजी मंडईमधल्या लोकांच्या, स्थानिकांच्या प्रतिक्रिया कशा वाटल्या? तुम्ही पण तुमची मतं जी आहेत ती व्यक्त करा आणि बघत राहा हवा कुणाची बोलबेडू.